मी बोलले नाही कधी, पण आता बोलते. ज्या आई वडिलांनी माझ्यापासून स्वतःच्या मुलाला लांब केलं, तोडलं, पण आज परमेश्वरानेच त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून खूप लांब पाठवलं. मग कदाचित तो पळून गेला म्हणून समजा, किंवा करिअरसाठी गेला म्हणून, करिअरसाठी गेला किंवा त्याचा शिक्षणासाठी किंवा तिकडे काम करण्यासाठी गेला असेल, काही असू दे. पण आज परमेश्वरांनी त्यांच्यापासनं त्यांना लांब पाठवलंच ना. कसं असतं, कर्म असतं. आज जे केलं ते इकडे कुठेतरी फेडावं लागतं. आज माझ्यापासून लांब केलं, पण परमेश्वरांनी आज त्यांच्यापासून सुद्धा त्यांना लांब केलं. आज तो व्यक्ती इथं नाहीये, आज तो आउट ऑफ कंट्री पळून गेलेला आहे. पण जेव्हा माझ्या कानावरती ह्या ज्या 4 गोष्टी आल्या ना, खूप वाईट वाटलं. कारण मी ती मुलगी नाहीये की कोणाचं तरी वाईट व्हावं आणि झालंच पाहिजे किंवा अशा गोष्टींचा विचार करणाऱ्यातली नाहीये. कर्म कर्म असतात. माझा कर्मावरती खूप विश्वास आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपला हेतू, आपला विचार आणि आपण जर प्रामाणिक असेल ना, तर देव सुद्धा आपल्याला साथ देतो. आणि मला जेव्हा ही गोष्ट कळाली ना, तर आय एम शॉक की बरं ठीक आहे, इथे तर ऑलरेडी एका मुलीची लाईफ स्पॉईल केलीच आहे. पण तिकडे जाऊन खरंच आणखीन कोणाची तरी लाईफ स्पॉईल करावी का, असं वाटतंय का? कारण हे माझ्या कानावरती जेव्हा आलं आणि मी काय बोलू मी पुढे, असं झालं होतं मला. पण करताना ना चांगले कर्म करा. आज तुम्ही जर कोणाचा वाईट केला असेल, तर तुमच्या पदरात पण तेच पडणार आहे. भले तुम्ही हिंट मला कुठून देत नसेल, पण मला आज कुठून का होईना परमेश्वर हिंट देतो. पण त्या सगळ्या गोष्टीला मी पाणी नाही लावत बसत. आहे ना, बघतोय ना, सगळं बघून घेतो. करायचं असेल ना, तर मला खूप काही गोष्टी करता आल्या असतात. मी फक्त आतापर्यंत सोशलवरती त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मी कुठल्याच गोष्टी आणखीन केलेल्या नाही आहेत बरं का. जो की त्याच्या रिलेटिव्हजमध्ये सगळीकडे अशा गोष्टी पसरवल्या गेल्या, तर ते मी नंतर तुम्हाला सांगेन. कोणी कोणाच्या लाईफमध्ये परमनंट येत नाही. आहे तोपर्यंत फक्त एकत्र राहतो, सोबत राहतो, एकमेकांना जीव लावतो, एकमेकांवरती प्रेम करतो. आहे तोपर्यंत असतं ह्या सगळ्या गोष्टी. नंतर काय कोणी कोणासाठी नसतं. प्रत्येकाला प्रत्येकाची जागा देवाने दाखवलेली आहे आणि तिथं आपल्याला सगळ्यांना जायचं असतं. कारण तुम्हालाही तिथंच जायचंय, मलाही तिथंच जायचंय, मलाही तिथंच जायचंय, तुम्हालाही तिथंच जायचंय माझ्या मागे. एवढंच आहे आयुष्यामध्ये. जिवंत आहे तोपर्यंत हसून खेळून मस्त सगळ्यांशी राहा. सो अशा काही गोष्टी असतात. त्यामुळे चांगले कर्म करा. तुम्हालाही देव चांगलंच फळ देईल.